नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की कालभैरव जयंती ही जवळच आली आहे आणि आपल्याला या कालभैरव जयंतीला आपल्याला काळभैरवांचा मानसन्मान आवर्जून करायचा आहे. तर त्याचबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघूया थोडक्यामध्ये. आता बघा, काळभैरव ही एक शिस्तप्रिय देवता आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संकट येतात, टेन्शन्स येतात, एखाद्याचा स्वभाव असा असतो की एकदम चिडचिडा, क्षणात तो चिडेल आणि काहीही करून बसेल, म्हणजे एक शीघ्रकोपी ज्याला आपण म्हणतो की त्याचा अंदाजच नाही की त्याला राग आला की तो काय करेल. अशा जे व्यक्ती आहेत किंवा एकदम हट्टी मुलं असतात की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, त्यासाठी ते कुठल्याही टोकाला जातात. मग त्याच्यामुळे त्यांच्या आईबाबाला सुद्धा त्रास होतात. तर असे जे काही व्यक्ती घरामध्ये असतात की एखाद्या पती पत्नीमध्ये सततची भांडणं असतात की जे काहीही केल्या सुटत नाही, कुठल्याही कारणाने असो, मग हे भांडणं होतात. तर असे जे काही क्लेश आहे, कलह आहे, जे काही भांडणे वगैरे होतात, अशा काही ज्या समस्या असतात घरामध्ये, त्या सर्वांचं निराकरण करण्याचं काम या सेवेने आपलं पूर्ण होतं. कालभैरवांची सेवा हे बरोबर त्या व्यक्तीला, ह्या सेवेने त्या व्यक्तीला बरोबर काळभैरवनाथ वठणीवर आणतात. म्हणजे एखादीला वाईट संगत लागलेली असेल, चुकीचे विचार जे आपण अनेकदा आपल्या डोक्यामध्ये चुकीचे विचार सुरू असतात, आपल्याला कळते की आपण काहीतरी चुकीचं करतोय, पण आपण वळत नाही, कळते पण वळत नाही, पण आपण ते चुकीचं काम करतोच. तर अशापासून परावृत्त करण्याचं काम किंवा चांगल्याच मार्गाला लावल्याचं काम, हे थोडक्यात आपल्याला शिस्त लावण्याचं काम हे काळभैरव करत असतात. काळभैरवनाथाचं मंदिर हे बऱ्याच ठिकाणी आहे आणि ठिकठिकाणी आहे. जर तुमच्या जर तुमच्या गावाच्या आसपास काळभैरवांचं मंदिर असेल, थोडं अंतरावर जरी असेल, तर तुम्ही या दिवशी जयंतीला गर्दी असते, पण या जयंतीला नक्की 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 काळभैरवांच्या मंदिरामध्ये नक्की जा आणि त्यांचा मानसन्मान करा. खरं तर वर्षभरातून एकदा तरी तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा असतो. कुठल्याही रविवारी तुम्ही जाऊन मानसन्मान करू शकता. आता या जयंतीला ज्यांना पॉसिबल होणार नाही, त्यांनी कुठल्याही रविवारी मानसन्मान करायचा असतो. आता काळभैरवनाथांच्या मानसन्मानाला काय काय साहित्य लागतं तर बघा, एक रुमाल, टोपी, नारळ घ्यायचं, त्याला करदोडा बांधायचा. त्यानंतर नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत, त्याचप्रमाणे लसणाची चटणी, एखादा गोड श्रीखंडाचा डब्बा, काहीतरी गोड साहित्य, श्रीखंडाचा डब्बा म्हणा किंवा कुठलं तरी एखादं गोड वस्तू आपल्याला घेऊन जायची. त्याचप्रमाणे लसणाची चटणी, एक कांदा आणि लिंबाची फोड, इतकं आपल्याला मानसन्मानासाठी हे साहित्य लागतं. आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे काळभैरवनाथांच्या मंदिरामध्ये आपण गेलो तर तिथली कुठलीही वस्तू आपल्याला घरी परत आणता येत नाही. म्हणून आपण जितकं आपल्याला मानसन्मानाचं साहित्य न्यायचं तितकंच न्यायचं आणि ते तिथे ठेवून नैवेद्य दाखवून प्रार्थना करून घरी यायचं. तिथली कुठलीच वस्तू घरी आणायला चालत नाही. बाटलीभर जर तुम्ही ते पाणी आणलं तर ते तिथेच टाकून द्यायचं आणि मग बॉटल घरी आणायची, पण तिथलं पाणीसुद्धा आपल्याला घरी वापस आणायला चालत नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आता काळभैरवनाथांच्या मंदिरात गेल्यानंतर मानसन्मान दाखवताना, नैवेद्य दाखवल्यावर आपल्याला मानसन्मानाचं साहित्य द्यायचं आणि काळभैरवनाथांना विनंती करायची की आमच्या घरावर कुठलंही संकट, वाईट शक्ती, नजरबाधा, दोष याच्यापासून आम्हाला दूर ठेवा आणि आम्हाला सद्बुद्धी द्या. जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमचा शत्रू असतो, शेजारी असतो किंवा ऑफिसमध्ये तुम्ही वर्क करता, तिथे कुणा ना कुणाचा ॲलर्जी माणसाला असतेच, एखाद्या माणसाची सुद्धा ती असू शकते. कुणाचा तरी त्रास तुम्हाला होत असतो, तर त्याच्यापासून त्याला चांगलं वागण्याची बुद्धी द्या, अशी आपल्याला नमस्कार करायचा आणि आपल्याला त्याच्यापासून त्रास होणार नाही अशी प्रार्थना आपल्याला काळभैरवनाथांना करायची आहे. आणि आपला मानसन्मान झाला की आपल्याला त्यानंतर तिथेच बसून, एका ठिकाणी बसून आपल्याला 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणूनच मग आपल्याला आपल्या घरी यायचं आहे. अशा प्रकारे ही सेवा आपल्याला या काळभैरव जयंतीच्या दिवशी करायची आहे. याचसोबत रोज तुम्ही कालभैरवाष्टक रोज एकदा तरी वाचलंच पाहिजे. ज्या घरामध्ये कालभैरवाष्टकाचं पठण रोज होतं, त्या घरामध्ये कधीही बाहेरचे दोष, नजरबाधा, कटकटी, भांडणे ह्या गोष्टी होतच नाही. त्या घरामध्ये नेहमी शांतता राहते आणि काळभैरवनाथाचा सतत आशीर्वाद आपल्या डोक्यावर राहतो. बरेच जण अशीही सेवा करतात की 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणण्यापर्यंत एक अगरबत्ती लावून ठेवतात आणि ती अगरबत्ती पूर्ण जळेपर्यंत कालभैरवाष्टक म्हणतात किंवा 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणून जेवढा अंगारा तयार होईल, जेवढा अंगारा त्या अगरबत्तीचा पडेल, तितका पूर्ण घरामध्ये, परिसरामध्ये, म्हणजे आपल्या अंगणामध्ये तो
टाकून द्यायचा, फुकायचा, म्हणजे आपल्या घरामध्ये कुठलेही दोष, निगेटिव्हिटी राहत नाही. तर ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि कालभैरवनाथांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावर राहतो. जयंतीला ज्यांच्या घराच्या आसपास मंदिर नसेल, जयंतीला तुम्हाला जाता येणार नसेल, त्यांनी रोज एकदा तरी कालभैरवाष्टकाचं पठण नक्की करा. फक्त 2 मिनटं लागतं. खूप तुम्ही देऊळ बंद या मूव्हीमध्ये ऐकलंच असेल, कालभैरवाष्टक सांगितलेलं आहे, मग देवराज्य सेवेमान पावनांगी पंकजम. तर हे एकदम छान मुलांचं पाठ आहे, लहान मुलांचं सुद्धा पाठ आहे. इतकं सुंदर हे कालभैरवाष्टक आहे. 1 मिनटंसुद्धा लागत नाही पाठ असेल तर असं रोज आपल्या घरी म्हणत जा. तुम्ही म्हणसाल तर लहान मुलांना सुद्धा ती म्हणायची, पाठ करण्याची सवय लागेल आणि ते सुद्धा म्हणतील. अशा प्रकारे लहान मुलांना बिलकुल नजरबाधा, दोष आणि निगेटिव्हिटीपासून ते दूर राहतील, इतकं प्रभावी हे कालभैरवाष्टक आहे. म्हणून या जयंतीला जर शक्य झालं तर प्रत्येकाने मंदिरामध्ये जाऊन मानसन्मान करा. तिथे 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणा आणि नमस्कार करून, प्रार्थना करून आपण घरी यायचं आहे. एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांची चरणी अर्पण करते. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोचवत आहे. श्री स्वामी समर्थ.